ओके. सो ऑलरेडी आरबीसी आणि ग्रुपिंग थोडासा बघून झाला होता. ब्लड ग्रुप तुम्ही काय ब्लड ग्रुपवर एवढा हे करू नका. ह्युमन हेल्थ अँड डिसीज चॅप्टरमध्ये परत ब्लड ग्रुपिंग आहे. तिथे परत ते एरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस वगैरे आहे. सो आपण ते तिकडे करणार आहोत. ओके. तुम्ही सध्या ब्लड सेल्सवर जास्त फोकस करा. बेसिक मी तुम्हाला सांगितलंय अँटिजेनचा प्रेझेन्स ऍब्सन्स त्याच्यावर जरा फोकस करा. And the most important thing which we are going to do now, right now, is your WBC. थोड़ा सा discuss revision WBC का. Okay. So what we are going to revise now is white blood cells. Okay. So what we are going to revise now is white blood cells, which is WBC. फक्त revision करणार आहे because already detailed study we had done. आता काही पर्टिक्युलर वर्ड ज्याच्यावर क्वेश्चन्स जसे येतात ते पर्टिक्युलर वर्ड आपण फोकस करणार आहे. सो वी ऑल नो दॅट इट हॅज टू पार्ट्स विच इज युअर granulocytes and the other one is agranulocytes. Okay, we all know this, and we also know that this granulocytes. Okay, this granulocytes are further divided into three parts, which is your neutrophil. Okay, then it's your acidophil, or you can also call it as eosinophil, basophil. Okay, and when I'm talking about agranulocytes, it is again divided into two parts, which is monocyte, and the second one is lymphocyte. Okay, these are the basic concepts of your white blood cells, that white blood cells have all these factors, that they have granulocytes आहे, त्यांच्याकडे अग्रॅन्युलोसाइट्स आहे. ह्याच्याबद्दल आपलं बोलणं झालंय. आता क्वेश्चन कसे येतात किंवा आता कुठला टॉपिक आहे ज्याच्याबद्दल थोडासा बोलायचा आहे. ओके, डायग्राम रेकॉग्नाइज करायला येतात. सपोज दिस इज द डायग्राम ऑफ न्यूट्रोफिल. आपल्याला माहिती आहे न्यूट्रोफिल इज द मोस्ट abundant your, we can say, WBC, and it has many lobes. Okay, याचा जो न्यूक्लियस आहे तो फार असा बीड फॉर्मेशन करतो, म्हणजे खूप सारे लोब्स आहेत. ओके, सो लोब जास्त असल्यामुळे आपण म्हणतो पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस. व्हॉट वी से, पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस. सो स्टुडंट मार्क करा, इथे वर्ड आला एक पॉलिमॉर्फिक. ओके, वी कम अक्रॉस अ वर्ड पॉलिमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस हे वर्ड आल्यामुळे, ओके, पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस हे वर्ड आल्यामुळे आता काय झालं इथे, येस, पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस आल्यामुळे काय झाला, इट इज शोइंग दॅट न्यूक्लियस हॅज व्हरायटी ऑफ शेप्स, और न्यूक्लियस हॅज डिफरंट टाइप्स ऑफ शेप. ओके, सो हे वर्ड येतं एक्झाम मध्ये, दॅट विच ऑफ द फॉलोइंग सेल हॅज पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस. दिस वर्ड विल कम, it is important. We'll get this word. Then your answer will be neutrophil. Neutrophil is having polymorphic nucleus. Okay, हे काहीतरी डिफरंट आहे, जो आपला बोर्डाचा पेपर म्हणजे आपला बोर्डच्या पेपर मध्ये आपण केलेला नव्हता. पॉलिमॉर्फिक न्यूक्लियस यू ऑल शुड रिमेंबर. ओके, न्यूट्रोफिलचं फंक्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दॅट न्यूट्रोफिल इज अ फॅगोसाइटिक सेल, तो फॅगोसाइटोसिस करतो. ओके, विच इज मोर मीन्स प्रिव्हेंट इन्फेक्शन, असा जर कधी क्वेश्चन आला, किंवा एलर्जी प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न कोण करतो, रेजिस्ट इन्फेक्शन अँड एलर्जी, देन दॅट इज ऍसिडोफिल. इट ट्राय टू प्रिव्हेंट, ओके, रेजिस्ट, लक्षात ठेवा वर्ड रेजिस्ट, resist infection and, okay, it resists infection and allergy. Okay, it resists both infection and allergy. And basophil's chemical माहिती आहे, हेपॅरिन, हिस्टामाइन, सेरोटोनिन, ज्याच्यामधनं हेपॅरिन अँटीकॉग्युलंट आहे. तो सगळं आपला बोलणं झालेला आहे. ओके, इन्फ्लामेशन साठी मोस्टली रिस्पॉन्सिबल आहे.
Please remember this new word which is polymorphic nucleus, and लक्षात घ्या acidophile is resist to infection and allergy. Okay. आता जरासा monocyte कडे या. So again monocyte, how we can identify? ये तो monocyte identify करायला. So again it is very easy to identify monocyte. काय फार अवघड नाहीये. असं सेल असेल आणि त्या सेलला असं bean shaped nucleus असेल असं. So this is what is the bean shaped nucleus. हे काय आहे आपला bean shaped nucleus. So presence of this bean shaped nucleus indicate की तो blood cell काय आहे, तो blood cell आपला monocyte आहे. But आता इथे एक word again as I was saying, एक word इथे पण आहे ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचं की these are macrophage, means these are phagocytic cells. Okay, हे जे monocytes आहेत हे सुद्धा आपले phagocytic cells आहेत. Okay, न्यूट्रोफिल अँड मोनोसाइटचं फंक्शन ऑलमोस्ट सेम आहे. ओके, आता इथे कुठले सेल्स आहेत बॉडीचे जे मोनोसाइट सारखे काम करतात, मीन्स फॅगोसाइटिक आहेत, मॅक्रोफेज आहेत, असे कुठले सेल्स आहेत? तर तुम्हाला 2-3 सेल्सची नावं लक्षात ठेवावे लागतील. जसं लिव्हर. ओके, लिव्हर मध्ये कफर सेल, इट एक्झॅक्टली बिहेव लाईक युअर मोनोसाइट. मॅक्रोफेज आहे. कफर सेल काय आहे? मॅक्रोफेज. It will engulf whatever infection will enter the liver or will destroy. जो लिव्हरला नको असेल तो डिस्ट्रॉय करून टाकेल. सो लिव्हरचा जो कफर सेल आहे तो मोनोसाइटिक सारखा बिहेव करतोय. ओके, ब्रेनच्या मायक्रोग्लायल सेल्स. ब्रेनचे कुठले सेल्स? मायक्रोग्लायल सेल्स. हे जे मायक्रोग्लायल सेल्स आहे अगेन दे आर फॅगोसाइटिक इन फंक्शन. ओके, लंग्सच्या डस्ट सेल. लंग्स मधले डस्ट सेल्स. ओके, अँड किडनी मधले मेसेंजियल सेल्स. हे जे सेल्स आहेत बेसिकली हे सगळे फॅगोसाइटिक प्रॉपर्टी शो करतात. दे ऑल आर मॅक्रोफेज. दे बिहेव लाईक फॅगोसाइट. दे डू फॅगोसाइटोसिस. ओके, सो प्लीज रिमेंबर की मोनोसाइट इज द लार्जेस्ट WBC. ओके, इट इज द लार्जेस्ट WBC and bean shape त्याचा न्यूक्लियस आहे and तो फॅगोसाइटिक सेल्स आहे, मीन्स डू फॅगोसाइटोसिस. अँड फॅगोसाइटोसिस सेल असून म्हणजे कुठले असे सेल्स आहेत जे फॅगोसाइटिक प्रॉपर्टी एक्झॅक्टली त्याच्यासारखे दाखवतात? सो इट्स लिव्हर, कफर सेल्स, ब्रेन, मायक्रोग्लायल सेल्स, लंग्स, डस्ट सेल अँड किडनी मेसेंजियल सेल्स. ओके ओके, आता त्याच्यानंतर अजून काही क्वेश्चन ज्याचे आन्सर्स आपल्याला माहिती पाहिजे. लाईक अबंडंट WBC ऑलरेडी डिस्कस्ड आहे. मोस्ट अबंडंट WBC कुठला? सगळ्यात जास्त सापडणारा WBC कुठला? सो इट्स युअर न्यूट्रोफिल, जो 60 to 65% ऑफ द WBC इज युअर न्यूट्रोफिल. ओके, सो इट इज द मोस्ट अबंडंट WBC. and basophil. Okay, when I'm talking about basophil, so it is the least found WBC because basophil चा percent किती असतो रे? 0 to 1%. So हे facts आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. You can't do anything. Bean shaped nucleus कुणाचा आहे? Then bilobed nucleus. एक्झॅक्टली 2 लोब असणारा न्यूक्लियस कुणाचा आहे? एक्झॅक्ट बायलोब्ड कोण आहे? सो एक्झॅक्ट बायलोब्ड न्यूक्लियस इओसिनोफिलचा आहे. ओके, एस शेप और 3 लोब्ड और ट्विस्टेड न्यूक्लियस कुणाचा आहे? सो तो असेल तुमचा बॅसोफिलचा. ओके, सो हे सगळं लर्न ठेवावं लागेल. दिस इज न्यू, दिस इज इम्पॉर्टंट, सो यू शुड रिमेंबर दिस. ओके, आता मोनोसाइट्स कंप्लीट झाला, मीन्स WBC चे बेसिक इंट्रोडक्शन क्लिअर झाले. आता नेक्स्ट जो सेल आहे ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे आपला प्लॅटिलेट्स. ओके, सो ऑलरेडी 95% इन्फॉर्मेशन आपण प्लॅटिलेट्सचा आपला करून झालेला आहे. वी हॅड ऑलरेडी डिस्कस्ड प्लॅटिलेट्स, एव्हरीथिंग.
लक्षात घ्या इथे क्वेश्चन येतं की प्लॅटिलेट्स प्रोड्यूस कुठे झाला. So you all know that platelets is produced in bone marrow. Okay, you all know that platelets is produced in bone marrow. But again, the question is how? How platelets is produced in bone marrow? Okay, so look over here. खूपच सिंपल आहे. जे बोन मॅरो मध्ये फर्स्ट ऑफ ऑल काही लार्ज सेल्स फॉर्म झाले. अँड आय टोल्ड यू दिस. या लार्ज सेल्सचं नाव काय ठेवलं होतं आपण? मेगा कॅरिओसाइट्स. या लार्ज सेल्सचं नाव ठेवलं होता मेगा कॅरिओसाइट्स. हे मेगा कॅरिओसाइट्स जेव्हा डिवाइड झाले, जेव्हा त्यांच्या फ्रॅगमेंटेशन झाला, तेव्हा प्लॅटिलेट्स फॉर्म झाला. ओके, प्लॅटिलेट्स आर देअर टू डू ब्लड क्लॉटिंग. त्यांचा कामच असतो ब्लड क्लॉटिंग. ओके, ते अशी प्रोटीनच रिलीज करतो विच इज द बेसिक ऑफ ब्लड प्रोटीन विच इज थ्रोम्बोप्लास्ट. ओके, काही डिझीज मध्ये प्लॅटिलेट्स काउंट ऑटोमॅटिकली कमी होतात. प्लॅटिलेट्स काउंट गेट रिड्युस्ड. ओके, पण 3 to 3.5 लाख म्हणजे 3 to 5 लाख पर mm³ एवढा तर ते असतातच. बट समटाइम्स द नंबर गेट रिड्युस्ड. ओके, नाव एक वर्ड आहे ऑलरेडी मी सांगितलंय, थ्रोम्बोसाइटोपेनिया. हे वर्ड आलाय. थ्रोम्बोसाइटोपेनिया काय आहे? So thrombocytopenia, penia means poverty. I had already told you. Penia म्हणजे काय असतो? Poverty. So thrombocytopenia means what? Decrease in number of platelets. प्लॅटिलेट्स चे काउंट किंवा प्लॅटिलेट्स चे नंबर जेव्हा खूपच कमी होतात, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? त्या कंडिशनला आपण म्हणतो थ्रोम्बोसाइटोपेनिया. ओके, सो हे आपला झालाय. सर्क्युलेटरी सिस्टमचे टाइप्स प्रत्येकाला माहिती आहे. चॅम्बर्स ऑलरेडी वी हॅड डिस्कस्ड ऑल दॅट. ओके, now we will directly jump to human circulatory system. Means we will directly discuss the facts related to heart. Already बऱ्यापैकी facts आपला डिस्कस करून झालेला आहे. But still आपण एकदा पटकन रिव्हिजन घेऊ. It will be easier. Okay, so 4 chamber heart आहे. पेरिकार्डियम is the protection. पेरिकार्डियमचा आठवत असेल की जो पेरिकार्डियम आहे, the pericardium about which I am talking, it is a 2-layered structure. 2 layer है, outer and inner. outer fibrous है, inner serous है. ओके, आता हे जो इनर सेरस आहे हे परत 2 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. एक पार्ट आहे आपला पेराइटल and दूसरा पार्ट आहे आपला विस्क्रल. So it is again divided into 2 parts, parietal and visceral. And या parietal and visceral च्या मध्ये एक fluid असतो which is your pericardial fluid. We all know this. हे आपला झालाय. And हे pericardial fluid जो आहे हे मोस्टली आपल्याला देतो प्रोटेक्शन. काय देतो हे आपल्याला? प्रोटेक्शन. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की आपला हार्ट 4 चॅम्बर्ड मध्ये डिवाइडेड आहे. सो आपल्याला वॉल्स माहिती आहेत. हार्ट कडे 3 वॉल्स आहे. व्हेन आय एम टॉकिंग अबाउट वॉल्स ऑफ हार्ट, हार्ट हॅव 3 we can say layers, endocardium, epicardium and myocardium. Okay, आलं लक्षात? सो ते आपल्याला वॉल्सची नावं माहिती आहे, ज्याच्यापैकी जो एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आहे, these are directly involved in protection. नोट्स मध्ये दिलेला आहे. They are made up of squamous epithelial tissue. ज्याच्यावर आता आपल्याला जरा डिस्कस करायचं आहे तो म्हणजे तुमचा मायोकार्डियम.
So myocardium is the rhythm producing one. Myocardium आपला कार्डियक मसल्स नी तयार झालेला आहे. ओके, and तो myocardium हे myocardium डिवाइड झालेला आहे into 4 chamber. That is the myocardium, which is divided into 4 chamber: right auricle, left auricle, right ventricle, and left ventricle. Please lakshat घ्या. 4 chamber of the heart is formed from myocardium. It is the most important part. Myocardium सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण कार्डियक मसलचा कॉन्ट्रॅक्शन and cardiac मसलचा रिलॅक्सेशन नी काय प्रोड्यूस होतो? हार्टबीट. सो कार्डियक मसल तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके ओके, आता ते झालं सगळं. आता त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आता हार्टचा आपला स्ट्रक्चर आहे. सो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉन्सेप्ट आपण केलेले आहेत. राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल डिवाइडेड असतो, मध्ये ती लाईन असते. आय होप प्रत्येकाला ती लाईन आठवतीये. हे आपला हार्ट आहे. सो आपला हार्टला ऑरिकलला डिवाइड करणारी एक लाईन तयार झालेली आहे, ही वाली. या लाईनला आपण काय म्हणतो? या लाईनला आपण म्हणतो इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ओके, मग ही वाली एक लाईन आहे. आता या लाईनला काय म्हणतो? इंटर काय म्हणतो? इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. ओके, सो हे बेसिक आपल्याला माहिती आहे. ओके, आता लार्ज राईट ऑरिकल मध्ये आपल्याला माहिती आहे की डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स डंप होतात. सो इथे 2 लार्ज ब्लड वेसल्स आलेले आहे. एक वरतून येत असतो, वी ऑल नो, एक खालून येत असतो. वरतून येणारा आहे कोण? सुपिरियर वेना कावा, रिकॉल करा. आणि खालून येणारा कोण आहे? इन्फिरियर वेना कावा. हे दोन्ही लार्ज वेन्स आहेत. ओके, सुपिरियर वेना कावा क्वेश्चन आला होता, कुठल्या रिजन वरनं ब्लड कलेक्ट करून आणतो? Superior vena cava collect blood from head and upper region of the body. Yes or no? Head and upper region of the body. Blood is collected by superior vena cava. Okay, superior vena cava is going to collect the blood from head and upper region of the body. On the other hand, inferior vena cava कुठून blood collect करून आणतो? So it collect blood from lower region of the body. ओके, अँड हार्ट मधले जे इम्प्युअर ब्लड असतात तो कलेक्ट करून राईट ऑरिकलला देण्याचं काम कुणाचं असतो? व्हॉट इज दिस ब्लड वेसल नोन ॲज? कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस इज अ ग्रुप ऑफ कोरोनरी वेन्स. ओके, कोरोनरी वेन्सचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला आपण कोरोनरी सायनस म्हणतो. ओके, देन वी ऑल नो लेफ्ट वेंट्रिकल थिक आहे. सगळ्यात थिकेस्ट जर ह्याच्यामध्ये कुठला सगळ्यात थिक पोर्शन असेल तर लेफ्ट वेंट्रिकल is quite thicker than right ventricle. म्हणजे वेंट्रिकल थिक असतो, पण लेफ्ट वेंट्रिकल राईट वेंट्रिकल पेक्षा सुद्धा जास्त थिक आहे. ह्याचं सिंपल रिझन आहे की लेफ्ट वेंट्रिकल हॅज टू पंप ब्लड टू बॉडी. लेफ्ट वेंट्रिकलला काय करायचं? इट हॅज टू पंप ब्लड टू बॉडी. सो जेव्हा तो बॉडीला ब्लड पंप होणार आहे, देयर विल बी व्हेरी हाय प्रेशर. देयर विल बी व्हेरी हाय प्रेशर. देन राईट वेंट्रिकलला तेवढा प्रेशर जनरेट करावा लागत नाही. सो दॅट्स वाय राईट वेंट्रिकलचे जे वॉल्स आहेत ते थिक आहेत, पण खूप असे थिक नाहीयेत. ओके, क्लिअर? आता राईट ऑरिकल इथे ब्लड देणारे लेफ्ट राईट वेंट्रिकलला, आणि मग हे तुमचा लेफ्ट ऑरिकल आणि हे तुमचा लेफ्ट वेंट्रिकल. ओके, आता इथे एक वाल्व आलेले आहेत 2. आपल्याला दोन्ही वाल्वचे नाव माहिती आहे. राईट मध्ये आलेला जो वाल्व आहे तो आहे आपला ट्रायकस्पिड. तो आपला कुठला वाल्व आहे? ट्रायकस्पिड वाल्व, which is coming in the right, from right auricle to right ventricle. And left auricle to left ventricle जो valve येतोय, this one is your mitral valve.
and mitral valve means only bicuspid valve. प्लीज स्टुडंट लक्षात घ्या, नोटबुक मध्ये वाटलं तर लिहून घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मित्रल वाल्व हे वर्ड येतो एक्झाम मध्ये अँड स्टुडंट्स हे कन्फ्यूज होऊन जातात की विच वाल्व इज मित्रल. मित्रल इट इज बायकस्पिड वाल्व ओनली. ओके, वाल्वचा फंक्शन प्रत्येकाला माहिती आहे. जो डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल राईट वेंट्रिकलला देणार आहे तो परत राईट ऑरिकल मध्ये जाणार नाही. ओके, ओके. आता इथे एक नवीन वर्ड आला आहे आपल्याला, जो आता आपल्याला बघायचा आहे. तो नवीन वर्ड काय आहे? सो काही स्पेशल फायबर्स असतात जे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वाल्वशी अटॅच असतात. देयर आर सम स्पेशल फायबर्स विच आर अटॅच टू इट and name of that special fiber is chorda tendiana. Chorda tendiana. Chorda tendiana जो आहे, these are the fibers which are attached to bicuspid and tricuspid valve. Okay, and एक त्यांचा जो एक एंड असतो ना, ह्यांचा जो वन एंड असतो तो बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वाल्वला अटॅच असतो अँड ह्यांचा जो अदर एंड असतो इट इज अटॅच टू पॅपिलरी मसल्स. ओके, आता कॉर्डा टेंडियाना खूप इम्पॉर्टंट आहे कारण तो आपला हे बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वाल्वला मेंटेन करतो. म्हणजे इट अलाउ बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वाल्व टू फंक्शन. तुम्ही जर कॉर्डा टेंडियाना कट केलं तर काय होणार आहे? Means if I am going to cut this chorda tendiana, मी हे कॉर्डा टेंडियानाला कट करून टाकले तर काय होणार आहे? What will happen? If I am going to cut this chorda tendiana, it will leads to backflow of the blood. Yes or no? It will leads to backflow of the blood. Okay, so it is very important, you should remember कि bicuspid and tricuspid valve ला एक fibrous tissue connected आहे and त्या fibrous tissue चं नाव आहे chorda tendiana. Okay, chorda tendiana bicuspid and tricuspid valve शी connected आहे and तो help करतो bicuspid and tricuspid valve ला function करायला. If we are going to cut it, then it will leads to backflow of the blood. Okay, so सगळे points cover झाले, mostly already done points होते. Only this one was the new point. लक्षात ठेवायचं, a fiber, a special fibrous cord which is present or which is attached to bicuspid and tricuspid valve असा जर कधी question दिसला, then answer to it will be chorda tendiana. Okay, mitral valve, always remember it is bicuspid valve. Okay, लेफ्ट वेंट्रिकल का थिकर आहे राईट वेंट्रिकल पेक्षा सुद्धा, बिकॉज लेफ्ट वेंट्रिकल हॅज टू पंप ब्लड टू द बॉडी. राईट वेंट्रिकल कुणाला ब्लड देतो? इट गिव्ह ब्लड ओनली टू द लंग्स. सो इथे तेवढा प्रेशर एक्झर्ट होत नाही, बट इथे बॉडीला द्यायचं म्हणून खूप हाय प्रेशर असतो. ओके, अँड दॅट प्रेशर बिअर करण्यासाठी लेफ्ट वेंट्रिकलचा जो वॉल असतो तो खूपच थिकर असतो. ओके ओके, अपार्ट फ्रॉम दॅट हे सगळं सोडला तर काही वाल्व्सची नावं आहेत विच यू रिमेंबर की कुठले कुठले वाल्व्स आहे अँड वाल्व्सचा फंक्शन काय आहे ते सगळं तुम्हाला माहिती असेल की आपण जर एक राईट ऑरिकल बद्दलच बोलला झाला आपला, तर इथून जो खालून आयव्हीसी येत असतो त्याच्याकडे एक वाल्व असतो विच इज नोन ॲज युअर युस्टॅचियन वाल्व. ओके, वाल्व्स माहिती ऑलरेडी, दोन वाल्व्स आपण डिस्कस केले. अँड हार्ट जो ब्लड देत असतो म्हणजे दिस वन इज कोरोनरी सायनस अँड त्याच्याकडे असतो थबेशियन वाल्व. ओके, दिस ब्लड वेसल इज युअर कोरोनरी सायनस अँड कोरोनरी सायनस कडे जो वाल्व असतो दॅट इज व्हॉट इज युअर थबेशियन वाल्व येतो, जो कोरोनरी सायनस कडे असतो. ओके, देन लेफ्ट, आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की लेफ्ट वेंट्रिकल अँड राईट वेंट्रिकल. आता राईट वेंट्रिकल मधनं एक ब्लड वेसल बाहेर निघतो अँड सिमिलरली लेफ्ट वेंट्रिकल पासून सुद्धा एक ब्लड वेसल बाहेर निघतो ज्याचे 3 आर्म्स आहे लाईक दिस. ओके,
सो या दोघांमध्ये जो वाल्व आहे तो कॉमन आहे. या दोघांमध्ये दोन्ही ब्लड वेसल्स मध्ये असणारा वाल्व आहे सेमी लुनार वाल्व. ओके, दिस इज योर पल्मोनरी आर्टेरी. यू ऑल नो की पल्मोनरी आर्टेरी कुठून कुठे ब्लड कॅरी करते. पल्मोनरी आर्टेरी कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम योर हार्ट टू लंग्स. ओके, हार्ट टू लंग्स ब्लड घेऊन जातात. दॅट इज व्हॉट इज द डीऑक्सिजनेटेड ब्लड. हे जे ब्लड्स आहेत हे ऑक्सिजनेटेड असतात अँड दे आर गोइंग टू युअर बॉडी. दे आर गोइंग टू युअर बॉडी. अँड या ब्लड वेसलचं नाव आहे अओर्टा और अओर्टिक आर्च पण म्हणतात. अओर्टा म्हणतात किंवा अओर्टिक आर्क म्हणतात. दे आर द सेम थिंग. ओके, अँड दिस वन इज द लेफ्ट वेंट्रिकल. आता लक्षात ठेवायचं की जो सेमी ल्युनार वाल्व आहे तो म्हणजे युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करतो. कुठलाही वाल्व युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करतो ब्लडचा. ओके, लक्षात घ्या एंट्रान्स मध्ये या टाइपचे वर्ड्स येतात. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. ओके, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सो द आन्सर टू दिस, फॉर दिस युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड, who is responsible? Then answer to this is valve. Valve is responsible for unidirectional flow of blood. Blood चा जो unidirectional flow असतो त्याच्यासाठी valve responsible असतो. Okay, okay, so we are done till this. सगळे valve झाले. बायकस्पिड ट्रायकस्पिड सगळं झाला. एक ओव्हल डिप्रेशन असतो. जर तुमच्या लक्षात येत असेल आपण बोललोय ते फॉर्मॅनिस ते ह्याच्या जवळ ऑरिकलच्या जवळ ओव्हल डिप्रेशन आहे. ओके, तो एम्ब्रियोचा रिमेनिंग आहे तो एक लक्षात ठेवायचं. अँड नॉडल टिश्यूज, वी हॅव नॉडल टिश्यूज, येस ऑर नो, विच इज प्रेझेंट इन हार्ट. अँड तो नॉडल टिश्यूचा काम काय असतो? They are very important tissue. What does that tissue do? आपला जर हे हार्ट आहे तर आपला इथे या राईट कॉर्नरला सगळ्यात फर्स्ट नॉडल टिश्यू असतो जो वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करतो. दिस नॉडल टिश्यू इज नोन ॲज सायनोआर्ट्रियल नोड. Okay, this nodal tissue is known as sinoatrial node, or it is also known as SA node. Okay, it is also known as SA node. Now, this sinoatrial node is the one which is responsible for producing the rhythm. जो आपला rhythm आहे ना, rhythm, त्या rhythm ला produce करतो sinoatrial node. So that's why sinoatrial node ला आपण पेसमेकर म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? पेसमेकर. दे आर नोन ॲज युअर पेसमेकर. ओके, आता हे जो रिदम आहे या रिदमला इथे असणारा एक दुसरा नॉडल टिश्यू कॅच करतो. वी ऑल नो. ओके, हे राईट कॉर्नर आहे. लक्षात घ्या प्लीज, सगळ्यांनी टिश्यूचा लक्षात ठेवा. दिस इज ऍक्च्युअली प्रेझेंट ॲट द ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना कावा. जिथे सुपिरियर वेना कावा ओपन होतो, सुपिरियर वेना कावा जिथे ओपन होतो, एक्झॅक्टली तिथे सायनोआट्रियल नोड आहे. एक्झॅक्टली तिथे, ऍट दॅट पोर्शन ओनली देयर इज सायनोआट्रियल नोड. जिथे सुपिरियर वेना कावा ओपन होतो तिथेच सायनोआट्रियल नोड आहे. ओके, हे जो तुमचा पोर्शन आहे, दिस वन इज एव्ही नोड. ओके, जो कॅच करणारे, विच इज गोइंग टू कॅच युअर वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, एव्ही नोड चा फुल फॉर्म आहे आर्ट्रियो वेंट्रिक्युलर नोड. ओके, सो एसे नोड जो काय इम्पल्स किंवा रिदम तयार करतो, एव्ही नोड त्याला कॅच करतो. अँड एव्ही नोड इज नोन ॲज पेस सेटर. ओके, प्लीज लक्षात घ्या एव्ही नोड कुठे प्रेझेंट आहे. सो एव्ही नोड इज प्रेझेंट इन द
lower portion of the right atrium, and SA node is present at the upper portion near opening of superior vena cava. Please lakshat theva, it is very important. If you want, note it down that opening of superior vena cava, superior vena cava ची जी ओपनिंग आहे त्या ओपनिंगला SA नोड प्रेझेंट असतो. ओके, आता जो एव्ही नोड आहे, जो आपला एव्ही बंडल म्हणजे एव्ही नोड आहे, तो एव्ही नोड पास करतो जो वेव ऑफ रिदम ऑफ कंट्रॅक्शन आहे टू अ नेटवर्क असा असतो तो, आणि त्याचं नाव काय असतो? बंडल ऑफ हिस. अँड बंडल ऑफ हिस पुढे डिवाइड होतो इनटू न्यूमरस फायबर्स. ओके, ओके, ऍक्च्युली नॉट बंडल ऑफ हिस आपण त्याला एक्झॅक्टली म्हणत नाही एनसीईआरटी लँग्वेज मध्ये, ह्याला फक्त एव्ही बंडल म्हणतात, कारण ते एव्ही नोड पासून निघालेला एक छोटासा फायबर असतो विच इज कॉल्ड एव्ही बंडल. हे एव्ही बंडल वेंट्रिकल मध्ये आल्यानंतर इट गेट्स डिवायडेड इनटू सो मेनी ब्रांचेस, खूप सारे फायबर्स असतात, आणि या फायबर्स वेव ऑफ कंट्रॅक्शन वेंट्रिकल्सला देतात, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, and this one is called Purkinje fiber. This one is called Purkinje fiber. Purkinje fiber जो आहे त्याच्याकडे जेव्हा वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पोहोचतो, Purkinje फायबर कडे जेव्हा वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पोहोचतो त्या वेळेला आपला वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो. ओके, अँड एव्ही बंडल अँड Purkinje फायबरला टुगेदर आपण बोलतो बंडल ऑफ हिस. So bundle of His is a combination of AV bundle and Purkinje fiber. So I hope basic सगळे लक्षात आहे. Opening of superior vena cava, तिथे SA node present आहे. Lower portion ला AV node present आहे. Pacemaker rhythm produce करणारा SA node आहे. SA node ला सिग्नल कुठून भेटतं रिदम प्रोड्यूस करायचं म्हणून? SA node ला सिग्नल भेटतं when right auricle is full of deoxygenated blood. जेव्हा राईट ऑरिकल पूर्ण फुल होतो विथ deoxygenated blood, तेव्हा SA node ला कळतं की now it's time to produce the rhythm and now it's time to distribute the rhythm. Okay, so I hope इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालेला आहे.